बहुत पुरानी औरत है। वो वहाँ हिंगोली वाले महमूद शेख, वो पहचानते, उनके पास वो काम करती थी जीरे का पानी का। अच्छा अच्छा। तो और वहाँ वो अब चांद भैया नहीं, कैसे उनका वो मंदिर है। हाँ हाँ। हाँ, मैंने उनको पूछा, बोले यहाँ बहुत सारी औरतें। मैंने बोला वो बहुत पुरानी, वहाँ 30 साल से रहती है। मैंने बोला उसका कोई नहीं, एक लड़की थी, वो भी वो 1993 को वहां से बिछड़ गई मेले में संदल के। तो अभी मेला आया ना, तो ऐसे ही हम देख रहे थे, तो आपकी वीडियो देखी। मैंने बोला अगर होगा तो सैलानी बाबा के से तो मिली आपकी मम्मी, तो अच्छा है ना। अच्छा अच्छा। तो उनकी मम्मी अभी तक नहीं मिली, 30 साल हो गया। हाँ ना, 30 साल हो गए। फिर पुलिस वाले इसको हॉस्टल में डाल दिया, मेले में पकड़ लिया इसको, हॉस्टल हाँ। में डाल दिया। फिर वो बिछड़ गई ना मम्मी से, और तो उसकी मम्मी वहीं रहती थी। तो पुलिस वालों ने इन्वेस्टिगेशन नहीं किया, मिसिंग रिपोर्ट नहीं लिखाया आप? हाँ, लिखा था, उन्होंने बोला था गोकर्णा भालेराव नाम यहाँ औरत थी, वो इसकी मम्मी बुरी तो है हो पुलिस गई। स्टेशन वाले क्या बोल रहे हैं, पुलिस वाले क्या बोल रहे हैं, अभी मिली नहीं मिली, कुछ खबर नहीं नहीं कुछ? ना, अभी तो मैं वो गई नहीं, अभी तो हमारी बातचीत हुई वहां से उसको। मतलब मराठी येते का तुम्हाला? हाँ मराठी येते येते, सांगा हा, मराठी मला सांग. ते हिंदी जमत नाही. ती 1993 मध्ये हरवली होती मेल्यामध्ये, ते काही संदल वगैरे राहतं ना. हो हो, सैलानी तर बाबाच. ती चिडचिड करायची ना, अभ्यासात हुशार होती पण जास्त चिडचिड करायची. तिला बाहेरचं काही लागलं म्हणून तिच्या मम्मीला असं वाटलं, तिच्या मम्मीच्या मैत्रिणींनी तिला सैलानीला आणलं आणि असं. तिला तिथं सोडून दिलं. 1-2 महिना ती राहिली. तिथल्या ठीक आहे. लोकांनी सांभाळून घेतलं, ते नाही का पुजारी वगैरे लोक. हां हां. मग तिथं अंबाबाईचं मंदिर आहे जाळीच्या तिथं नाही का. मग हां त्या बाईकडे ती मुलगी राहायची, त्यांचं काम करायची, हिंगोलीवाले बाबा झरावाले, हां ते हां. महमूद शेख नाही का. हं. मग ती मुलगी त्यांच्याकडे राहायची, ते मुलीसारखं तिला सांभाळायचे. मग ती हं. 7-8 वर्षाची असेल, त्यांच्याकडे काम करायची. कधी इकडं पोरगी 2 महिने कशी तरी राहिली, पण मग तिची मम्मी नंतर आली आणि दोघी त्या मेल्यामध्ये म्हणजे हरवल्या नाही का. हां हां. आणि मग मेल्यामध्ये 1993 मेल्यामध्ये हरव घुमायला गेले, हिंडायला. हा, 1993 ती हरवली, मग बिछडले ते. तिला असं असं. पोलिसांनी इकडं अमरावतीला आणून टाकलं. आता तिचं लग्न झालं, एक छोटीशी मुलगी, पण ती नेहमी रडत राहते. तिला मम्मी पप्पा नाही ना, तर ती माझी चांगली क्लोज फ्रेंड आहे. तर आता युट्यूबवर बघितलं, ती म्हणे मला फक्त सैलानी बाबा आठवतं, बाकी काही आठवत नाही. असं का? आणि ठीक आहे. मम्मीचं नाव आठवतं, गोकर्णा भालेराव. ती म्हणे मला फक्त तिथून पकडून चिखलीला नेलं आणि चिखलीवरून डायरेक्ट इथं हॉस्टेलला आणलं आणि लग्न करून दिलं. आता मग कशी शोधू ग मला मम्मी पप्पा आहे का नाही. मग रडतीन ती. मग तुमचा युट्यूबवर मी व्हिडिओ पाहिला, म्हटलं देवाच्या त्यांचा कृपेने फोटो जर मिटो काही आहे का, फोटो? ती खूप लहान होती. आता त्या आजी त्या मावशी तिला ओळखणार का नाही काय माहिती. असं हं. आज खूप लहान होती तेव्हाच, आता त्या तर ओळखणार नाही. फक्त आता हे आपल्याला त्या हे आहे का नाही जिवंत. व्हॉइस रेकॉर्डिंग यूट्यूबला टाकू आपण. हे हा हा, व्हॉइस रेकॉर्डिंग आहे तुम्ही ते. ना, जर मॅसेज हे द्या होत तुम्ही, असेल काय ना. नाव आहे त्याचं, काय नाही थोडं सांगा. हा, मी सानिका बोलती. तिचं नाव ना रंजना भालेराव, आणि त्या आजी आहे ना, त्या मावशी. हरवलेल्या मावशीचं नाव काय आहे? हारोलीचं नाव आहे रंजना किशोर भालेराव. असं. आणि तिच्या मम्मीचं नाव आहे गोकर्णा किशोर भालेराव. म्हणजे 1993 साली हं. त्या तिथं राहायच्या. मग तिथले ओळखीचे कोण आहे, राधाबाई देवकुळे आणि ते महमूद हिंगोलीवाले, ती बाई तिथं झिऱ्याचं काम करायची. तर ती जिवंत आहे का नाही हे हिला माहितीच नाही. ते पोरगीचं नाव काय आहे? तिचं तेच ना, रंजना भालेराव. रंजना भालेराव. आता तुमची मैत्रीण आहे? हो, माझी फ्रेंड आहे. आम्ही हां. शेजारी शेजारी आणि राहतो. हरवलेली मम्मीचं नाव काय आहे, एकदा सांगा अजून. हरवल्या होत्या मम्मीचं नाव आहे गोकर्णा किशोर भालेराव. हां, यांना हुडकायचं आहे ना? हा, आता 1993 तिथं ती, म्हणजे ती खूप वर्ष तिथंच राहिली, पण ही मुलगी 1993 तिच्यापासून बिछडली बा असं. असं का? 93 म्हणलं तर आता आता 2025 30-32. चालू आहे. हा, 25 म्हणलं तर ते मावशी तवा कितीची असन अंदाज काही? 25. ती 7-8 वर्षाची, म्हणजे आता ती 37 ची किंवा 36 असेल, पण 30 साल झाले ना हां, हरवून. आता 50ची असन ते मावशी, हरवलेली हा, मावशी. हरून मग 30 वर्ष झाले असं समजा. हरून असं का? 30 वर्ष झाले. हां हां. हा, हरून. 40-50ची असन समजा. हो, तर तिला अशी नेहमी रडती ना, आम्ही त्यांचा लहानपणापासून तुमचा नंबर द्या, नंबर सांगा बरं आरामशीर. हो, हो, कोणाला सांग. भेटली तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. हे व्हॉइस बरं, रेकॉर्डिंगमध्ये सांग. सांगा. हो, सांगते मी. मी नंबर लिहिते. 74 हां, 74
98 98 71 71 55 55 20. 20. ज्याला कोणाला हे अशी मावशी भेटली तर याच्यावर कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला, हा हा. डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. हे व्हॉइस रेकॉर्डिंग मी यूट्यूबला टाकतो. हो, तुमचे खूप धन्यवाद. नाही नाही, धन्यवादचं काय नाही दीदी, धन्यवादचं नाही. आता हो बरोबर, आई म्हणलं तर सगळं आहे हो जीवन. आता इतके वर्ष झाले कसं अनाथाचं जीवन काढलं. तिला आता एक मुलगी आहे, तिच्या घरात इतके प्रॉब्लेम, कसा नवरा, बरोबर. काय हॉस्टेलला कसं करून दिलं, तिने खूप आयुष्य बेकार काढलं. बरोबर माझी बरोबर. क्लोज फ्रेंड आहे ना आणि खूप शांत आहे, तिला काही समजत नाही एवढं. ठीक आहे म्हणून ठीक आहे मला ना खूप वाईट वाटलं. तुमचा YouTube वर बघितलं, मग मला असं वाटलं चला यांना हेल्प माग. ठीक आहे ठीक आहे. हेल्पचं काय नाही दीदी, मी सगळे प्लॅटफॉर्मवर हे व्हॉइस टाकतो. आणि हे व्हॉइस रेकॉर्डिंग व्हायली बघा. आज दिवस आहे 30 जानेवारी 2025. हां, तर हे व्हॉइस त्यांना सांगा गोकर्ण भालेराव ह्या 1993 साली राहायच्या आणि त्यांची मुलगी इथूनच हरवली होती बा. ते महिमूद हिंगोलीवाले, जर तुम्ही गेले नसाल आणि बाबाला, ते जिऱ्यावाले होते जुने. तर त्यांना काही 2-3 मुलं असं काहीतरी सांगत होती. आणि जुनी राधा मावशी राहायची तिथं खेडी कोचराईवाली माता आहे, पण तिचं अंबादेवी नाव ठेवलंय, जाळीचा देव आहे तिथे. ठीक आहे ठीक. हा, तर तिने सगळी माहिती मला दिली, म्हणून म्हटलं सांगावा यांना. मी बघितला व्हिडिओ, म्हटलं चला हे भाऊ तरी करतील एवढी आपली मदत. ओके ओके, मी टाकून देतो हे व्हिडिओ व्हॉइस रेकॉर्डिंग यूट्यूबला सगळे लोक बघतात आणि ते तुम्हाला जेवढं शेअर करतात लोक भेटतील असं मला उम्मीद आहे. हा, आणि असेल बिचारी जिवंत तर कसं असेल. मायले की भेटल्या तर तेवढाच नाही का आशीर्वाद. हो हो, ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. माझा नाम आतिफ डायरेक्टर है, मेरा नाम आतिफ डायरेक्टर है. ये वॉइस रिकॉर्डिंग आपने सुनी है. ये वॉइस रिकॉर्डिंग में जो महिला गुमी है, जो नहीं मिल रही है, सैलानी बाबा के मेले में वहाँ पर वो घूमने के लिए गए थे. बेटी और माँ दोनों मिलकर घूमने के लिए गए थे. तो बेटी गुम गई, बेटी और माँ दोनों बिछड़ गए थे एक दूसरे से. तो बेटी पुलिस वालों को मिली, मगर पुलिस वालों ने हॉस्टल में डालकर उन्हें पढ़ाया. काफ़ी अच्छा काम किया. पुलिस को मैं सल्यूट करना चाहूँगा, सलाम करना चाहूँगा. और दूसरी बात, मिसिंग रिपोर्ट लिखी है ऐसा बता रहे थे ये दीदी. तो मिसिंग रिपोर्ट में वो महिला जो गुमी है, वो महिला अभी तक नहीं मिली है. ऐसा उनसे कांटेक्ट नहीं है उनके बेटी का, क्योंकि बेटी पढ़ने के लिए गई थी और बेटी की अब शादी हो चुकी है और अब बड़ी हो चुकी है. 30 साल हो गए हैं इस वाक़ये को, और 30 साल के बाद बेटी को और माँ से कुछ कांटेक्ट नहीं है उनका. तो 30 साल पहले जो माँ गुमी थी सैलानी बाबा के मेले में, तो वो माँ जहाँ कहीं भी है, जिस किसी को इस खबर की जानकारी मिली, तो इस जो वॉइस रिकॉर्डिंग में हमने आपको नंबर दिया है, सीधा उनसे कांटेक्ट करें. जो बेटी है उनके सहेली का नंबर है, वो दीदी का नंबर है. तो बस इतना ही बताना चाहूँगा. वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर करें भाई, क्योंकि किसी की मदद करना एक पुण्य का काम होता है, नेकी का काम होता है. और माँ बोले तो सब कुछ, माँ यानी कि पालने वाली माँ बोले तो बहुत गम की बात होती है, दुख की बात होती है. ऐसी घटना बोले तो बहुत गम में होंगी वो जो बेटी है और माँ भी है. तो एक दूसरे को मिलाने में मदद करें. वीडियो को जितना ज़्यादा हो सके हर प्लेटफॉर्म पे वीडियो की लिंक को शेयर करिए. और सबसे पहले व्हाट्सएप स्टेटस पे ये वीडियो की लिंक को आप स्टेटस पे लगाइए. और ज़्यादा से ज़्यादा वीडियो को लाइक करें और कमेंट बॉक्स में आपकी राय दीजिए, दुआ करिए. ये पुण्य का काम, ये नेकी का काम आपके ज़रिए, किसी के भी ज़रिए हो सकता है. वीडियो शेयर कीजिए. चैनल पे अगर आप नए हैं तो चैनल को सब्सक्राइब कीजिए.